आता पनवेल सोडलंय आमच्या टूरसाठी आणि मुंबई ते दिल्लीचा जो हायवे आहे त्या हायवेला आम्ही आता कल्याणच्या पुढे गेल्यानंतर आम्ही जॉईन होऊ आणि मग आमचा प्रवास रितसरप्रमाणे चालू होईल. आम्ही आता कुठे जायचं आहे आपल्याला? आता आपल्याला कल्याण मार्गे इगतपुरी, नाशिक, धुळे, अच्छा, आणि इंदोर. मग इंदोरला मुक्काम होऊ शकते. येस येस. बरं. आणि मग मध्ये पाहूया कुठेतरी जेवण करू. ट्राय करू शकतो की थोडंसं आणखी पुढे काढायचं. नाही ना, खूप खूप दूर आहे ना, जवळजवळ 600 किलोमीटरच्या आसपास आहे आपलं इंदोर. त्यामुळे आपल्याला मुक्काम माझ्या अंदाजे इंदोरलाच करावं. बरोबर ना जान्हवी? ओके. ट्रॅफिक खूप जास्त लागते. प्रवासामध्ये जेवढे फ्रूट्स खाऊ तेवढं चांगलं. रस्त्यामध्ये फ्रूट्सचा गाडा दिसला त्याच्यामुळे थांबवून संत्री आणि सफरचंद घेतले. हा व्ह्यू बघा गाईस, एवढा सुंदर व्ह्यू. आता खरा घाटाकडे चालले. खूप वेळ झाला आता प्रवास केलाय. थोडं चहा कॉफी घेऊन फ्रेश होऊन मग पुन्हा एकदा प्रवासाला चालू करतोय. साधारणतः धुळे एक 100 किलोमीटर आहे इथून. धुळेच्या पुढे साधारणतः एक 10-12 किलोमीटरवर आलोय आम्ही आता. टोल लागलाय आम्हाला. 8 वाजलेत. लांबचा प्रवास झालेला आहे. आता थोडंसं अर्धा-पाऊण तासावर आम्ही आता जेवण करणार आहोत आणि मग अंदाज घेतो आम्ही कुठे मुक्काम करायचं. त्याप्रमाणे कदाचित इंदोरला पोहोचणं शक्य होईल असं वाटत नाही. डेली अभी सवेरे खाया सवेरे खाया चना शेवी आलू मटर चना चवली सांगायची चवली मसाला. मस्त गरम गरम बाजरीची भाकरी आहे, पनीरची भाजी आहे आणि अख्खा मूग आहे. सुंदर मेनू आहे. सोबत कांदा आणि लिंबू दिलेला आहे. अतिशय टेस्टी जेवण आहे आणि अतिशय फ्रेश. धुळे ते इंदोरच्या मध्ये धुळ्यापासून साधारणतः 20-25 किलोमीटरवरचा जो टोल आहे तो क्रॉस केला की एक 5-6 किलोमीटरवर अतिशय सुंदर असं प्युअर व्हेज हॉटेल आणि सर्व आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं ग्रामीण पद्धतीचं टेस्ट असणारा हा जे फ्रेश जेवण मिळते अत्यंत माफक किंमतमध्ये. माझ्या अंदाजे आम्ही 5 जण जेवलो इथं फुल तर फक्त 450 का 500 रुपये बिल झाले. त्यामुळे अवश्य सर्वांनी भेट द्यावी या हॉटेलला. रात्रीचा प्रवास आम्हाला खूप उशीर झाला.
इंदोरपासून साधारणतः 40-50 किलोमीटर अंतरावर असताना 1:30 वाजले होते रात्री. त्यामुळे आम्हाला एक ठिकाणी थांबण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि धरमपुरी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी निर्मल पॅलेस या नावाचं हॉटेल आणि लॉजिंग पण आहे तिथे. आणि आम्ही तिथे आल्यानंतर आम्हाला रूम दाखवण्यात आल्या. आम्ही रूम अवश्य बघितल्या, परंतु ह्या ठिकाणी आमच्या एक लक्षात आलं की आमची चूक काय झाली. आम्ही रूम बघितल्या, रूम चांगल्या होत्या, चांगल्या होत्या, व्यवस्थित होत्या आणि म्हणून आम्ही लगेच तिथं राहायला आलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूम आम्ही पाहिल्यानंतर रूमचे सॉकेट्समध्ये करंट नव्हता, त्याच्यानंतर पंख्याला रेग्युलेटर नव्हतं आणि बाथरूम्सपासून तुम्ही रूम पाहणार आहात त्यावेळेस ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या बाबी असतात त्याच्याकडे लक्ष देऊन पाहायचं, सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही आणि मगच रूम घ्यायची. भले किती रात्री उशीर झाला तरी हरकत नाही, नाहीतर पुढच्या ठिकाणी जाऊन आपली जिथं चांगली व्यवस्था होईल त्या ठिकाणी जाऊन घ्यायला पाहिजे. एक चांगला सबक आपल्याला ह्याच्यातून मिळतो. आम्ही पोचलेलो आहोत इंदोर शहरामध्ये. खरं तर बायपासने जाणार होतो, परंतु इंदोर ही ऐतिहासिक शहर असल्यामुळे पॅलेस बघण्याची इच्छा होती, परंतु 12 वाजेपर्यंत ते उघडत नसल्यामुळे आम्हाला फक्त इंदोरी पोहे, जे खूप स्वादिष्ट होते, ते खाऊनच आम्हाला पुढे जावं लागलं. इंदोरमध्ये आम्ही नाश्ता करून निघालो आहोत. CNG गॅस भरायचा असल्या कारणाने इथे CNG पंपच्या तिथं जात आहोत आम्ही. अजून इथून आग्रा साधारणतः 588 किलोमीटर आहे. प्रवास तसाच कालसारखाच मोठाच असणार आहे, पण लवकर पोहोचण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू. एक कापायचे. धाब्यावर जेवून खूप वर्ष झाले होते, त्यामुळे एक धाबा दिसला आणि तिथे जेवण करण्याचं मन केलं. आणि असंच रात्री 10-10:30च्या सुमारास आम्ही पोहोचलो आग्र्याला. आपलं खायचं कसं करायचं सांगितलं. अभी खाने को मिलेगा? हाँ मिल जाएगा ना, कोई दिक्कत नहीं. आप जो ऑर्डर करेंगे वो यही रूम में आ जाएगा. मस्त आहे, टेस्ट एकदम. आता उशीर झाल्यामुळं हलकं फुलकं जेवण मागवलेलं आहे. मी पुलाव मागवला आहे आणि दाल राईस मागवलेला आहे. 620 किलोमीटर प्रवास करून आम्ही आग्र्यामध्ये पोहोचलो आहोत आणि आता रात्र झालेली आहे, आता 11:30 वाजलेले आहे. तर आपण नवीन ब्लॉगमध्ये उद्या भेटूया. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.